हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे परत एकदा एक किचन हॉल. मी माझ्या किचनसाठी खूप सुंदर सुंदर अशा वस्तू मागवल्या आहेत आणि मला असं वाटलं मी ते तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे, कारण की त्या खूप युनिक आणि सुंदर वस्तू आहेत. आणि ह्या सगळ्या वस्तू ज्या मी ऑर्डर केल्या होत्या त्याची मला खूप रिक्वायरमेंट होती आणि माझ्या ज्या किचन मधल्या जुन्या गोष्टी आहेत ज्या खराब झाल्या होत्या त्या मला रिप्लेस करायच्या होत्या. सो त्यासाठी पण मी काही वस्तू ऑर्डर केल्या आहेत. तर चला मग आज मी तुम्हाला त्या शेअर करते तुमच्यासोबत की मी काय काय ऑर्डर केलं आहे. आणि या सगळ्या वस्तूंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देऊन देईल. जर तुम्हाला त्या परचेस करायच्या असतील तर तुम्ही डायरेक्टली जाऊन परचेस करू शकता. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मला तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानायचे आहेत की तुम्ही जो माझ्या व्हिडिओजला प्रतिसाद देताय, मला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी स्वामीचरणी हीच प्रार्थना करते की मला असेच भरभरून प्रेम तुमच्याकडून मिळत राहो आणि तुम्ही माझ्यासोबत असेच कनेक्ट राहा. मी आणखी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणखी मला एक अपडेट तुम्हाला सांगायची होती की आपले जे लॉंग व्हिडिओज आहेत ते मंडे आणि थर्सडेला सकाळी 11 वाजता येत जातील. आणि जे शॉर्ट व्हिडिओ आहे, युट्यूब शॉर्ट व्हिडिओ, हे मी रोज पोस्ट करत जाईल. आणि जे लॉंग व्हिडिओज आहे हे मंडे आणि थर्सडेला सकाळी 11 वाजता येत जाईल. तर तुम्ही नक्की चेक करत जा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, मी इंस्टाग्रामवर पण ऍक्टिव्ह आहे गाईस, तर तुम्ही मला तिथे पण फॉलो करू शकता. मी माझा इंस्टाग्राम आयडी खाली मेन्शन करते, तुम्ही तिथे जाऊन मला फॉलो करू शकता. मी तिथे पण रोज व्हिडिओ पोस्ट करत असते. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला तिथे पण फॉलो करू शकता. चला मग आजच्या छान अशा किचन प्रोडक्ट सोबत आपण व्हिडिओची सुरुवात करूया. गाईज, तुम्ही बघू शकता मी इतके सारे प्रोडक्ट माझ्या किचनसाठी ऑर्डर केले आहेत. यामधले मला काही हवे होते ते आणि काही मला रिप्लेस करायचे आहेत जुने प्रोडक्ट्स, म्हणून मी ऑर्डर केले आहेत. आता मी वन बाय वन सगळेच प्रोडक्ट तुम्हाला ओपन करून दाखवते. तर फर्स्ट प्रोडक्ट आहे, हे खूप युजफुल प्रोडक्ट आहे. मला असं वाटते प्रत्येक किचनमध्ये हे प्रोडक्ट असायलाच पाहिजे. हे आहे ड्रायफ्रूट कटर. याने इतक्या इझिली आपण ड्रायफ्रूट्स कट करू शकतो. जेव्हा आपल्याला खीर बनवायची आहे किंवा शिरा बनवायचा आहे, कुठलाही गोड पदार्थ बनवायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतात, तेव्हा खलबत्त्यामध्ये कुठून आपले हात दुखून जातात आणि पाहिजे तसे ते होतही नाही. आणि याने एकदम बारीक बारीक स्लायसेस होतात ड्रायफ्रूटचे आणि इतके छान दिसतात ते दिसायलाही, जर तुम्ही वरून त्याची गार्निशिंग केली तर. आणि याच्यामध्ये असे 4 ब्लेड्स आहे आणि जे वरचं त्याला आहे ना, त्याला व्यवस्थित ते त्याच्यामध्ये बसते. मी तुम्हाला आता दाखवते की ते कसे आपण बारीक करू शकतो. मी त्याच्यामध्ये आता बघा बदाम आणि काजू टाकले काही, आणि इतकं इझिली आपण करू शकतो. आणि याला काहीच अजिबात प्रेशर लागत नाही. इझिली आपण करू शकतो. म्हणजे घाई गडबडीमध्ये आपल्याला जर एखादी वस्तू गोड पदार्थ बनवायचा असेल ना, तर हे बेस्ट ऑप्शन आहे. मला तरी वाटते हे प्रत्येक किचनमध्ये असायलाच पाहिजे. तुम्ही बघू शकता किती छान आपण ड्रायफ्रूट्स कट करू शकतो आणि याच्यामुळे आपला बराच टाईम वाचतो. म्हणून मला असं वाटतं हे खूप युजफुल प्रोडक्ट आहे. सेकंड प्रोडक्ट आहे हा अखंड ज्योती दिवा. हा ॲक्च्युली मी ऑर्डर केला होता कारण मला नवरात्रीमध्ये दिवा लावायचा असतो, अखंड ज्योत लावायची असते, त्यासाठी मी ऑर्डर केला होता. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा. याच्यामध्ये ऑलरेडी ॲडजस्टेबल त्यांनी वात दिलेली आहे आणि साईडला असं स्क्रू दिला आहे ज्याने तुम्ही ती वात ॲडजस्ट करू शकता. म्हणजे तुम्हाला सारखं दिव्यामध्ये काडीने किंवा हात घालून ती वात ॲडजस्ट करायची गरज नाही. तुम्ही इझिली या स्क्रूनी, तुम्ही बघू शकता किती इझिली या स्क्रूनी तुम्ही वात ॲडजस्ट करू शकता. म्हणून याला असा काचही आहे ज्यामुळे तो दिवा विझणार नाही आणि अखंड ज्योत तुम्ही लावू शकता. मला फक्त एकच असं वाटलं या दिव्याबद्दल की हा खूप छोटा आहे. यापेक्षा थोडी मोठी साईज असते तर मला खूप आवडला असतं. बाकी क्वालिटी वगैरे खूप छान आहे दिव्याची, तुम्ही घेऊ शकता. थर्ड प्रोडक्ट आहे ही पीठ गाळण्याची चाळणी. ॲक्च्युली माझी जी जुनी चाळणी आहे ती खराब झाली होती, तर मला नवीन घ्यायची होती म्हणून ही ऑर्डर केली. तसेच आता करवा चौथ पण येणार आहे आणि मी व्रत करत असते, तर एकदा त्यासाठी पण यूज होईल मला असं वाटलं, म्हणून मी ही ऑर्डर केली आणि ती खूप छान क्वालिटीमध्ये मला रिसीव्ह झाली. फोर्थ जे प्रोडक्ट आहे हे माझं मोस्ट फेवरेट प्रोडक्ट आहे आणि मला हे खूप दिवसापासून पाहिजे होतं. मी घरी साय जमा करून तूप बनवत असते आणि सगळे म्हणतात की तूप हे काचेच्या बरणीत स्टोअर करायला पाहिजे, म्हणजे ते जास्त काळ टिकते. सो म्हणून मला हे खूप दिवसापासून काचेची एक बरणी पाहिजे होती आणि तूप स्टोअर करण्यासाठीच मी ही यूज केली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान क्वालिटी आली आहे याची आणि किती सुंदर दिसते ती. आणि एकदम एअरटाईट आहे, त्याचं झाकण एकदम एअरटाईट लागते आणि खूप छान याच्यामध्ये पदार्थ तुम्ही टिकवून ठेवू शकता. आणि नंतरचं जे हे प्रोडक्ट आहे हे पण मला खूप दिवसांपासून पाहिजे होतं. हे आहे स्टीमर.
यामध्ये तुम्ही तुमच्या व्हेजिटेबल्स स्टीम करू शकता. म्हणजे हे डायरेक्टली तुम्ही कढईमध्ये किंवा कुकरमध्ये ठेवू शकता आणि त्यामध्ये तुम्ही कुठलेही व्हेजिटेबल्स स्टीम करू शकता. जसं गाजर, बटाटा. जेव्हा मुलं लहान असतात त्यांना अशा वाफवून भाज्या द्यायला खूप असं स्टीमर यूज होतं. त्याच्यासोबत ना अशा क्लिप्स आलेल्या आहेत ज्या तुम्ही त्यांना अटॅच करून ते असं स्टँडसारखं उभं राहू शकतं आणि वरून पण तुम्ही जर ते अटॅच केलं तर तुम्ही त्याला पकडू शकता. तर खूप इझी होतं हे स्टीम करायला व्हेजिटेबल्स. मेन म्हणजे या स्टीमरमुळे ना भाज्यांमधले जीवनसत्व हे पाण्यात उतरत नाही, ते तसे त्यामध्ये टिकून राहतात. नंतरचं जे प्रोडक्ट आहे हे ॲक्च्युली हा आहे मसाल्याचा डब्बा. प्लास्टिकचा मसाल्याचा डब्बा आहे हा, पण मी हा मसाल्याचा डब्बा मसाले ठेवण्यासाठी ऑर्डर नाही केलेला, तर हा मला रांगोळी ठेवण्यासाठी पाहिजे होता म्हणून मी ऑर्डर केला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान क्वालिटीमध्ये मला रिसीव झाला आहे. आणि याच्यामध्ये 7 कंपार्टमेंट आहे, तर मी इझिली याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्स आणि रांगोळी स्टोअर करू शकते आणि क्वालिटी पण खूप छान आहे याची. त्यानंतरचे जे प्रोडक्ट आहे हे एप्रिन. तर हे मी माझ्यासाठी ऑर्डर केलं आहे, कारण की जेव्हा स्वयंपाक करताना म्हणा किंवा भांडी घासताना आपलं ना जे समोरचं टॉप आहे किंवा कुर्ती आहे, कुठलाही ड्रेस असो, तो ना सारखा खराब होत राहतो. तर मी म्हणून त्यासाठी हे ऑर्डर केलं आहे. याला समोरून बघा छान असं पॉकेट पण दिलं आहे आणि याचा कलरच खूप छान आहे. याच्यामध्ये आणखी एक जो पॉकेटचा कलर आहे ना, याच्यामध्ये असा एक दुसरा कलर आहे, तर तुम्ही तो पण परचेस करू शकता. आणि हा वॉशेबल आहे आणि याला साईडनी तुम्हाला हात पुसायला असे सॉफ्ट कपडे अटॅच केलेले आहेत आणि याची क्वालिटीही खूप छान आहे. मला असं वाटते हा खूप युजफुल आहे किचनसाठी. नंतर मी हे किचन टॉवेल्स ऑर्डर केले आहेत. हे ॲक्च्युली चपाती ठेवायसाठी आपण यूज करू शकतो आणि हे फॅब्रिकनं प्युअर कॉटनचे आहे, ज्यामुळे चपात्यांमधलं मॉइश्चर आणि गरम चपात्या टाकल्यावर जे घाम येतो ना चपात्यांना, तो यामध्ये येत नाही. हे पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतं, त्यामुळे खूप वेळ याच्यामध्ये चपात्या नरम राहू शकतात. म्हणून मला असं वाटते हे प्रोडक्ट खूप युजफुल आहे. नंतर जे प्रोडक्ट आहे ते आहे स्ट्रेनर्स किंवा तुम्ही याला वॉशर बाउल पण म्हणू शकता. हे तुम्ही व्हेजिटेबल वॉश करायला किंवा राईस किंवा कुठलंही कडधान्य, कुठलेही फ्रूट्स हे वॉश करायला तुम्ही यूज करू शकता. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर कलरमध्ये मला 2 रिसीव झाले आहे आणि त्याला ना अशी समोर जाळी दिली आहे, ज्यामुळे तुम्ही इझिली त्यामधून स्ट्रेन करू शकता पाणी वॉश केल्यावर. आपले साधे जे भांडी असतात ज्यामध्ये आपण तांदूळ वगैरे धुतो, जेव्हा आपल्याला ते स्ट्रेन करायचे असतात त्यामध्ये खूप सारे तांदूळ किंवा कडधान्य खाली पडतं. याच्यामध्ये तुम्ही इझिली वॉश करून ते स्ट्रेन करून घेऊ शकता पाणी आणि खूप युजफुल वाटलं मला हे प्रोडक्ट, म्हणून मी हे ऑर्डर केलं आहे. आणि याला हँडल असल्यामुळे ते पकडायला पण खूप इझी जातं. नंतर हा एक फोर्क आणि एक स्पूनचा सेट मी माझ्या मुलासाठी ऑर्डर केला आहे. तुम्ही बघू शकता हे दिसायला किती क्यूट आहे. ॲक्च्युली हे लवलॅब कंपनीचे आहेत आणि तुम्ही बघू शकता हा जो फोर्क आहे ना, हा एकदम शार्प नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर बेबीला सेल्फ फीडिंगची सवय लावायची असेल तर तुम्ही हे त्यांना देऊ शकता. यामुळे माझा मुलगा त्याला न आवडणारा पदार्थसुद्धा खूप इंटरेस्टनी खातो. आणि आजचं शेवटचं प्रोडक्ट आहे हे व्हेजिटेबल चॉपर. याच्यामध्ये तुम्ही कुठलेही व्हेजिटेबल्स इझिली चॉप करू शकता, तेही एकदम बारीक. याच्यामध्ये 3 ब्लेड्स दिलेले आहेत आणि वरून हे असं पुशर दिले आहे, ज्यामुळे तुम्ही इझिली पुश करून ते व्हेजिटेबल बारीक करू शकता. स्पेशली जेव्हा तुम्हाला सॅलेड वगैरे बनवायचं असतं ना, तेव्हा हे काम खूप इझी करतं आपलं. तर हे खूप वर्थ बाईंग प्रोडक्ट आहे, तेही अफोर्डेबल प्राईसमध्ये. आणि कांदा चिरताना ज्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्यासाठी हा एकदम उत्तम उपाय आहे. आणि हे बघा इथे एक लॉक पण दिला आहे, जेव्हा तुम्हाला यूज नसेल तेव्हा तुम्ही हे लॉक करून ठेवू शकता. तर गाईस, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ज्या काही आज वस्तू तुम्हाला दाखवल्या ह्या तुम्हाला आवडल्या की नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा. यातल्या कुठल्याही वस्तू जर तुम्हाला आवडल्या असतील आणि तुम्हाला बाय करायच्या असतील तर मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. आणि खरंच खूप युजफुल प्रोडक्ट्स आहेत गाईज आणि मला म्हणजे खूप चांगली क्वालिटी आहे सगळ्या प्रोडक्टची, तर तुम्ही निश्चिंतपणे ते बाय करू शकता. आणि हे मी पर्सनली माझ्या यूजसाठी ऑर्डर केले आहे, सो ते नक्कीच चांगले आहेत. परत आणखी तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायचे आहेत काय ते मला तुम्ही कमेंट करू शकता, मी नक्कीच त्यावर व्हिडिओ घेऊन येईल. आणि अशाच माझ्या डेली अपडेटसाठी तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. चला भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. Thank you for watching.